खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून गळतगा तालुका निपाणी या गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत। मंदिराचा जीर्णोद्धार, समुदाय भवनांची निर्मिती, महिला स्वसहाय्य संघांना सूतनिधी वाटप, पिण्याच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी योजना यासह अनेक महत्त्वाची कामे झालेली आहेत। गावातील सरकारी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा बरोबरच महाविद्यालयाला गरज असणाऱ्या खोल्यांच्यासाठी तब्बल 75 लाख रुपये मंजूर करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची समस्या संपुष्टात आणली आहे। त्यामुळे जोल्ले दाम्पत्याच्यामुळे गळतगा गावात विकासाची गंगा आलेली आहे, असे मत हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बन्ने यांनी व्यक्त केले। ते सरकारी पदवी पूर्व महाविद्यालय गळतगा येथे मंजूर झालेल्या 3 खोल्यांच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील, उपाध्यक्ष लक्कव्वा हुणसे, महाविद्यालय प्रशासनाचे उपाध्यक्ष शिवानंद गिंडे, हलशुगर माजी संचालक म्हाळू पिसुत्रे हे उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सदलगे, शशिकांत पाटील, महादेव हवनावर, महादेव जाधव, डॉक्टर रमेश मगदूम, अनिल खोत, विजय तेलवेकर, शहाजान मुल्ला, अजित तहसीलदार, शिवानंद खोत, श्रवण ऐहोळे, रवी वडर, राहुल वाघपटे, कुमार संगपाळ, ठेकेदार रवी सौजी आदीसह ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालय प्रशासन समितीतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। निपाणी भागचे आमदार, माजी मंत्री आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून कर्नाटक सरकारच्या 2021-22 विवेक योजनेतून या कॉलेजसाठी 75 लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल सर्वप्रथम या भागच्या आमदार आणि खासदारांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे या कामासाठी या कॉलेजमधील प्राचार्य असून दे, शिक्षक असून दे, SDMC सदस्य असून देत यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतले, त्याबद्दल त्यांचं देखील इथे अभिनंदन करतो। आणि त्याचप्रमाणे ह्या कॉलेजला आतापर्यंत जवळजवळ वहिनी आणि अण्णांनी 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्याचप्रमाणे या भागातील जी सरकारी शाळा आहेत त्या शाळेला जवळजवळ मला वाटते 2 ते 3 कोटी रुपयाचा निधी, मराठी शाळा असून दे, कन्नड शाळा असून दे, हायस्कूल असून दे, कॉलेज असून दे, याच्यासाठी जवळजवळ 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पत्रकार यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी थांबतो। ಧನ್ಯವಾದ। ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಈಗಿನ ಸಚಿವರಾದಂಥ ಶಾಸಕರಾದಂಥ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ವೈನಿಯವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಸಂಸದರಾದಂಥ ಶ್ರೀಮಾನ್ಯ ಅಣ್ಣಸಾಹೇಬ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ನಮ್ಮ ಗದಗ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ 75.15 ಲಕ್ಷ ಅನುದಾನಗಳ 3 ಕೊಠಡಿ ನಿರ್ಮಾಣ ಒಂದು ಮಂಜೂರಾತಿ ಹಣವನ್ನು ನೀಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜಿನ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗದಗ ನಾಗರಿಕರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ತಾಯಂದಿರ ಪರವಾಗಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಅಣ್ಣಾವೈನಿಯವರಿಗೆ ನಾವು ತುಂಬ ಹೃದಯದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ನಿಜವಾಗಲೂ ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಕಟ್ಟಡಗಳು ಇಲ್ಲಾಗಿದ್ದು, ಆದರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಪ್ರಮುಖರು ಅಣ್ಣಾವೈನಿಯವರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದಾಗ ನಿಜವಾಗಲೂ ಇದು ನಮ್ಮ ಶಾಲೆ, ನಮ್ಮ ಕಾಲೇಜು, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಗಡಿಭಾಗಿನ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಒಂದು ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿಕೊಂಡು ಸುಮಾರು ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ಒಂದು ಖಾಸಗಿ ಶಾಲೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿಲ್ಲ। ಆದರೆ ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೊಠಡಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ಷಣಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೇವೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು 75 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಮತ್ತು 3 ಕೊಠಡಿಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಿಜವಾಗಲೂ ಆ ಒಂದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣಾವೈನಿಯವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾವು ತುಂಬಿರುವುದಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖರು, ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಈ ಶಾಲೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಮಿಟಿಯವರು ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಗದಗ ಗ್ರಾಮದ ನಾಗರಿಕರು, ತಾಯಂದಿರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯದ अभिनंदन सಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।